राज्यात 12वी परीक्षा दरम्यान मोठी कारवाई करण्यात येते। बोर्डाने मोठी कारवाई केली आहे। कॉपी प्रकरणामध्ये शासनाने आता 34 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे। दरम्यान 27 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून निलंबन कारवाईसाठी प्रस्ताव देखील देण्यात आलाय, अशी माहिती आता समोर येते आहे। 12वीच्या परीक्षेदरम्यान कालपर्यंत जवळपास 109 कॉपीची प्रकरणं राज्यभरात दाखल झाली आहेत आणि काहींचा तपास आता सुरू आहे। माहिती गोळा करण्याचं काम आता चालू आहे। दरम्यान पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, नागपूर अशा 11 ठिकाणी कॉपीची प्रकरणं समोर आली आहेत, ज्यानंतर ही कारवाई केली जाते। दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्यातील श्री मैनागिरी महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय टोळजुमडा येथे सामूहिक कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि त्यानंतर सगळीकडेच याची कारवाई करण्यात आली। दरम्यान या प्रकरणात आता कठोर कारवाई केली जाते। परीक्षा सुरू होण्याआधी शासनाने कॉपीमुक्त परीक्षा राबवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तरी सुद्धा कुठेतरी कॉपी केली जाते। सामूहिक कॉपीचं प्रकरण समोर आलंय, त्यामुळे शासनाने यावर कडक कारवाई केली आणि कर्मचाऱ्यांविरोधात सरकारने ही कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान कॉपीमुक्त अभियानासाठी सोशल मीडिया आणि सीसीटीव्हीचा वापर देखील केला जात होता। दरम्यान आता हे प्रकरण समोर आल्यानंतर आता मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केली जाते, त्यामुळे आता यावर एक महत्त्वाचं पाऊल शासनाने उचललं असल्याचं म्हटलं जातंय। सीसीटीव्ही फुटेज आणि अचानक तपासामध्ये हे चित्र उघडकीस झालेलं आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर यावर एक महत्त्वाची कारवाई केली जाते। परीक्षेच्या सेशनमध्ये विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरांसाठी सहज कॉपी करताना या ठिकाणी दिसत होतं, त्यामुळे यावर ही मोठी कारवाई केली जाते।